नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सहर्ष स्वागत. कॉरिडॉर विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जे स्वप्न आहे की कॉरिडॉर पंढरपूरला करायचं आहे, त्याच्या विरोधात आज बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. या तुम्ही ठिकाणी बघू शकताय की बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तर थोड्या वेळात इथून बाईक रॅलीला सुरू होणार आहे. जे पंढरपूर नगर परिषदेच्या ओपन प्लेस आहेत, जे सरकारी जागा आहेत, त्या ठिकाणी विकास करा अशी कॉरिडॉर बाधितांची मागणी आहे. त्या संदर्भात आपण कॉरिडॉरच्या बाधितांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. पणाने झालेलं पार्किंग आहे, दूरदर्शन कलेक्टरच्या हातनं झाली नाही, सरकारी अधिकाऱ्याकडनं झाली नाही. ही जी जागा आहे, इमारत आहे, ही अशीच 15-20 वर्षापूर्वी भारताचे पर्यटन मंत्री नामदार जगमोहन साहेब इथं आलेले होते आणि ते फक्त 6 तास पंढरपुरामध्ये हिंडले आणि त्यांनी सांगितले की अशी अशी इमारत बांधा. त्याप्रमाणेच केंद्र सरकारने ही इमारत बांधली. बांधल्यापासून आत्तापर्यंत या इमारतीचं काय करायचं हे कोणालाही माहीत नव्हतं. सरकारचा पैसा असाच वाया जात होता. या ठिकाणी पंढरपूर विकास प्राधिकरणाचं काम सुरू झालं होतं. ते पंढरपूर विकास प्राधिकरण कशासाठी सुरू झालं ते हे कोणाला माहीत नाही. बंद कधी झालं आणि इथलं ऑफिस निघून कधी गेलं हे कोणाला कळलं नाही. हे सरकारचं कामकाज हे आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं अशा पद्धतीचं आहे. हे दाखवायसाठी अशा जागा सरकारच्या उजेडात आणण्यासाठी आम्ही मुद्दामून आणलेला आहे. आमदार साहेबांनी तुम्हाला विश्वासात घेऊन काम करा असं सांगितलं. आमदार साहेबांचा विश्वास पानिपतावर कुठनं यायला लागलं हे आम्ही आता वाट बघतोय. नाही, पण त्यांनी म्हटलं ना तुम्हाला विश्वासात घेऊनच पुढचं काम करू. अहो, सगळे तसंच म्हणतात, विश्वासात घेऊन केसानी गळा कापायचं काम चालू आहे आता सध्या. नाही, तुम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी म्हणले होते, पण तुम्ही तुमच्यासोबत त्यांनी चर्चा केली का काय? अजिबात चर्चेला आले नाहीत आमदार साहेब. आमदार साहेब आले नाहीत, पालकमंत्री आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की मी बचाव समितीच्या लोकांशी चर्चा करणार, राजकारण्याशी करणार नाही, पण बचाव समिती कृती समितीशी करणार. पण त्याच्याला अजून काय झालेलं नाही. पर्यटन निवास बंद ठेवलेला आहे काही कारण नसताना. मला म्हणायचं सरकारला लाल नावाची चीज आहे का? वर्षातनं 4 वाऱ्या भरतात. 4 वाऱ्या भरतात आणि 4 वाऱ्यांना फक्त नेमकी गर्दी होती. बाकीच्या इतर वेळेस गर्दीचं प्रमाण हे कमी प्रमाणात असतं. त्यासाठी कॅरिडॉर करण्याची काही गरज नाही आहे. आणि ज्या काही पंढरपुरात मोकळ्या जागा पडलेल्या आहेत त्याचा जर काही विनियोग केला त्या ठिकाणी जर पर्यटकांना काही सुविधा दिल्या तर योग्य होईल. आणि त्यासाठी आम्ही आता जे मोटरसायकल रॅली काढतोय त्या रॅलीचा उद्देश असा आहे की ज्या पंढरपुरातल्या मोकळ्या जागा आहेत त्या शासनाला दाखवून देऊन तिथं काहीतरी विस्थापित करून तिथं काहीतरी डेव्हलपमेंट्स करून आणि कॅरिडॉर न करता तिथल्या जागेवर काहीतरी विनियोग करावा एवढीच आमची इच्छा आहे. श्री शौदुंबर पारस्वार. मी पंढरपुरातला एक प्रतिष्ठित व्यापारी आहे. सुमारे 70 वर्षापासून आम्ही पंढरपुरामध्ये आमची दुकानदारी पाहतो. परंतु काही IAS ऑफिसरनी फॅन खाली बसून हे जे कॉरिडॉरचं भूत आमच्या मानगुटीवर लादलेलं आहे हे पूर्णतः चुकीचं आहे. यामध्ये पंढरपुराचं जुनं वैभव, जुनं ऐश्वर्य, जुनी परंपरा सगळी संपणार आहे. आज वासईपाता आहे या जागेमध्ये तुम्ही तुमच्या जागा ताब्यात घेऊन वाटेल त्या गोष्टी करू शकत असताना आमची घरदारं पाडून तुम्हाला काय मिळणार आहे? बरं, यापूर्वी 1982 साली जे मास्टर प्लॅन झालेला आहे महाद्वारातला त्याचे अजून काही लोकांचे प्रश्न मिटलेले नाहीत आणि तुम्ही अजून नव्याने यात कशाला भर घालताय? तेव्हा आमची सर्वांची पंढरपूरवाल्यांची विनंती आहे की तुम्ही हा कॉरिडॉरचं भूत आमच्या डोक्यावरनं उतरवा. या ठिकाणी आपण पंढरपूर प्रांत ऑफिस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापुढे आलेलो आहोत. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने आज मोटरसायकल रॅली काढलेली होती. मोटरसायकल रॅली यासाठी काढलेली होती की पंढरपूर शहरामध्ये सरकारच्या नगरपालिकेच्या जवळजवळ 50 ते 60 जागा मोकळ्या मोठ्या आकाराच्या म्हणजे डझनाच्या संख्येने आणि आकाराच्या मापाने ह्या जागा मोकळ्या पडलेल्या आहेत. या मोकळ्या पडलेल्या जागावर काहीतरी विकास कामं व्हावी आणि सरकारच्या जागा वापरात आणाव्यात. कॉरिडॉर म्हणून घरदार पाडण्यापेक्षा ज्या मोकळ्या जागा आहेत त्याचा उद्धार करावा ही मागणी होती. ह्या मोकळ्या जागा दाखवण्यासाठी ही रॅली काढलेली होती.
आणि पंढरपूर शहरातल्या बऱ्याच लोकांना ह्या जागा माहिती नाहीत. अशी आज परिस्थिती आहे. आज आपण ह्याच्यासारखा कॉरिडॉर करू, त्याच्यासारखा कॉरिडॉर करू, ह्या गोष्टीला काय अर्थ नाही. आपली शिकवण अशी आहे, राम नाम गया काशी, अवघे पायापाशी विठ्ठलाच्या. तिरुपतीच्या धर्तीवर विकास, उज्जैनच्या धर्तीवर विकास, काशीच्या धर्तीवर विकास अशा पद्धतीनं होत नसतं. आणि देवळापासली घरं पाडून विकास होईल ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. कारण गेले 15 वर्ष MTDCचं पर्यटक निवास बंद आहे. गेले अनेक दिवस झालं तुम्ही संघर्ष करता, कधी आंदोलन, कधी उपोषण, कधी पंढरपूर मंदिर परिसर बंद, आज तुम्ही रॅली काढलेल्या आहे. शासन प्रशासनाची कशी भूमिका आहे, तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? शासन निश्चितपणे आम्हाला प्रतिसाद देते, फक्त बोलत नाही. 2 मार्चला भला मोठा प्रचंड मोर्चा, जनप्रक्षोभ काय म्हणते तुला दिसून आलेला आपण सर्वजण होता. 6 तारखेच्या बजेटमध्ये पंढरपूरच्या कॉरिडॉरबद्दल एक पैशाची तरतूद झाली नाही. आता काही लोक सांगतील केंद्राचा असं आहे, केंद्राच्या बजेटमध्ये काय नाही. म्हणजे आज ह्या गोष्टी असतात की जनतेचा जो आवाज आहे, सरकार मुख्यमंत्री महोदय पहिल्यापासून म्हणते की आम्ही विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी काहीतरी वेगळा विचार ठरवला आहे. आज आम्ही हे अशासाठी आलो की ह्या सरकारी जागा दाखवायसाठी, या सरकारी जागेचा उद्धार व्हावा. सरकारी जागा पडून ठेवण्यात काय अर्थ आहे. आणि ह्या जागा लहानही नाहीत, फार मोठमोठ्या आहेत. आणि दर्शन मंडप तुम्ही स्मशानापासून आणताय, त्यापेक्षा मंदिराला जवळ 2 मिनिटाच्या अंतरावर जिजामाता उद्यान आहे, खादी ग्रामोद्योग संघर्षाची दखल सरकारने घेतली असं घेतंय. जाणवतंय. सरकार निश्चित दखल घेतंय, फक्त म्हणत नाही. नाही, माझा प्रश्न आहे का समन्वय साधून शेवटी तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतं का मुख्यमंत्र्यांनी? 101% आम्हाला न्याय मिळणार आहे. आणि मुख्यमंत्री महोदय आमचं ऐकणार आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, ज्या वेळेला नामदेव स्मारकाच्या कामाला आलती त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की कृती समितीची मी गाठ घेणार आहे. तोपर्यंत कृती समितीची गाठ घेऊन ती आम्हाला विश्वासात घेतील, आमचं म्हणणं ऐकतील किंवा त्यांचं म्हणणं आम्हाला पटवून देतील किंवा अजून काय होईल, तोपर्यंत काय कॉरिडॉर होणार नाही. पण तरीसुद्धा भाविकांच्या हितासाठी सरकारी जागा मोकळ्या पडण्याचा अर्थ नाही. चांगला मुद्दा सांगणं आमचं काम आहे. नुसतं आमची घरदार वाचवी ह्यासाठी आम्ही ह्यामध्ये उतरलेलो नाही. भाविकांच्या सुखसोयीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न चांगले कसे करता येईल, सरकारच्या पद्धतीनं काम केलं तर कसं होतंय त्याच गोष्टी दाखवायला चालतो. हे होऊ नये म्हणून आम्ही आज सरकारला सांगतोय. मला ते माध्यमांना पण सांगितलं जातंय, पहिल्या दिवसापासून असं एकच वाक्य शासन आणि प्रशासनाकडे एक डायलॉग ऐकवला जाते की भाविकांच्या सुरक्षतेसाठी, भाविकांच्या सोयी सुविधांसाठी जे कॉरिडॉर आहे त्यासाठी उज्जैनचं आणि काशीचं पण माध्यमांना उदाहरण दिलं जातंय. नेमकी वास्तवता काय आहे आणि मुख्यमंत्री भाविक भक्तांची आणि तुमची भावनांची दखल घेऊन आपण योग्य मुद्दा आता उपस्थित केला. पंढरपूर क्षेत्र, काशी क्षेत्र, अयोध्या क्षेत्र सर्व वेगळी क्षेत्र आहे. पंढरपूरला येणारा हा पिढ्यानपिढ्याचा वारकरी आणि हा कष्टकरी समाजातला वर्ग आहे. इथं मोठे मोठे बिझनेसमॅन, उद्योगपती थोडे बहुत विठ्ठलाचे भक्त आहेत. पण ग्रामीण भागातला माझा सर्वसामान्य शेतकरी कोकणापासून आंध्र, तेलंगणा, कर्नाटक ह्या ठिकाणी विठ्ठल भक्तीचा प्रचार करत असतो. आणि तो इथं आल्यानंतर मंदिर परिसरात त्याला एक भजनाचा आनंद मिळतो. आता ह्या ठिकाणी ते भजन कीर्तनाचे हॉल मानणार आहेत की असं असे काही काही त्यांची योजना आहेत. मग आता प्रत्येक मठात भजन कीर्तन हे होतं. आता जुन्या परंपरा आहेत. उदाहरणार्थ आमची जयराम महाराजांची पालखी सोहळा आहे. आम्ही 400 विठ्ठल भक्तीची सेवा करतो. पंढरपूरचा विकासाच्या वारकऱ्यांच्या नावाखाली जर तुम्हाला करायचं आहे तर सगळे सोपे मंदिर समितीच्या ताब्यात शासन आहे, शासनाच्या मंदिर समिती आहे. मग पहिल्यांदा वारकऱ्याचा विकास जर करायचा असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही मोफत सुविधा द्या ना. म्हणजे सुरुवातीची आपण तिथनं सुरुवात करू की इथनं आज 1500-1600 रुपये 8-10 तासाला घेतात, ते बंद करावेत. आज गजानन महाराज संस्थान आहे, गोंदवली संस्थान आहे, शिर्डी संस्थान आहे. वारकऱ्यांच्यासाठी जसं सरकार सुविधा देतं त्या पद्धतीने तिथले भक्तांसाठी ते आज आनंदाने एवढं चांगलं करते. अनुकरण करावं. प्रश्न असा आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी विनंती आहे, आव्हान माझं मुख्यमंत्री विनंती आहे. वास्तवता अशी आहे की वारकऱ्यांच्या सर्व हा विषय वारकऱ्यांच्या निगडीत आहे. तुम्ही जुने मटकरी, जुने संस्थानिक ज्यांनी पंढरपूरचे गेले 400 वर्ष सेवा करतात त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला तर तीर्थक्षेत्र बचाव समिती, स्थानिक मटकरी आणि जे काही फडकरी वारकरी संघटना जे काही आहेत आणि पंढरपूरचे जे काही आर्किटेक्ट आहेत यांच्या मिळून आणि जर चांगला आराखडा तयार झाला तर पंढरपूर हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या, पालकमंत्र्यांच्या यांच्यामार्फत चांगलं नियोजन होईल आणि एक आराखडा चांगला होईल आणि लोकांची सुखसुविधा होईल. सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या सायकल रॅलीचा पुढचा स्टॉप जुने कोर्ट आहे.